नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? तर आज मी बोलणार आहे जांभळाबद्दल। निसर्गाने दिलेले एक औषधी फळ आहे। जांभळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे। मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी याचा छान उपयोग होतो। जांभळात अँटीऑक्सिडंट आणि फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात असते। याचा रस प्यायल्याने पचनशक्ती सुधारते, भूक भरपूर लागते। जांभळाच्या झाडाची साल काढून त्याचा काढा केल्यास अतिसार अपचनावर गुणकारी ठरतो। चला तर मग या जांभळासारख्या औषधी फळाचा योग्य उपयोग करून निरोगी जीवन जगूया। जांभळाचे आयुर्वेदात खूप महत्त्व आहे। जांभूळ वात, पित्त आणि कफ या दोषावर संतुलित राखण्याचं काम करते। जांभूळ रसप्रधान आहे, त्यामुळे शरीरातील अनावश्यक स्राव रोखले जातात। उन्हाळ्यात खूप उपयुक्त ठरते आणि हे उन्हाळ्यातच जांभूळ भरपूर खायला मिळतात। जांभूळ रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते। जांभूळ याचे बी आणि फळ मधुमेहावर अत्यंत उपयोगी मानले जाते। जांभळाच्या बियांचं चूर्ण रोज गरम पाण्यातून घेतल्यास ब्लड शुगर नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते। जांभळामुळे पचनक्रिया सुधारते, अन्नपचन सुधारते, अपचन, गॅसेस, ॲसिडिटी कमी होते। जांभूळ रसामुळे भूक भरपूर लागते। जांभळामध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन हे घटक असतात, त्यामुळे शरीरातील साखर शोषून घेण्याचं काम करतात। रक्तशुद्धी आणि त्वचा विकारावर अत्यंत उपयोगी असं हे जांभूळ आहे। तर जांभूळ खाल्ल्यामुळं त्वचा एकदम स्वच्छ, पुरळ, इतर विकार कमी होतात। लघवीचे विकार कमी होतात। स्त्रियांसाठी तर अत्यंत उपयोगी असं हे जांभूळ आहे। लघवी साफ होते, लघवीची जळजळ कमी होते। जांभळाचे पान चावून चावून खाल्ल्याने पोटातील कृमी नष्ट होतात। जांभूळ हे रक्त शुद्ध करण्याचं काम करते। तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।